जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंतरवाली सराठी येथे आमरण उपोषण सुरू केलं होतं आणि काल त्यांच्या आमरण उपोषणाला 1 वर्ष पूर्ण झालं आहे। त्यांच्याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून लातूर जिल्ह्यात पहिल्यांदा अहमदपूर तालुक्यात जयराम पवार यांनीही आमरण उपोषण केलं होतं। त्यांच्याही आमरण उपोषणाला आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि ते अधिकच बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल पाटील साहेब, आपण आमरण उपोषण करून 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि सरकारनं अजून तुमचे प्रश्न सोडवले नाहीत, न्याय दिलेला नाही, काय भावना आहेत? पहिल्यांदा सर्वांना जय शिवराय। काल आंतरवाली येथे माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जो आरक्षणाचा लढा सुरुवात केला त्याला 1 वर्ष पूर्ण झाले। त्याच्यानंतर तिथून सुरुवात झाल्यानंतर मी पण माझ्या गावामध्ये 5 दिवसाचं आमरण उपोषण केलेलं होतं। त्याच्यानंतर उपोषण सुटल्याच्यानंतर ज्यावेळेस दादांचा दौरा निघाला त्या दौऱ्यामध्ये मी त्यांच्यासोबत आजपर्यंत सोबत आहे। आम्ही या ठिकाणी केलं आहे, त्यांच्यासोबत राहण्याचं काम केलं आहे आरक्षणाच्या लढ्यामध्ये। आता 1 वर्ष झालं सरकारने आम्हाला आत्तापर्यंत खूप फिरवलं म्हणून आम्ही काल अहमदपूर या ठिकाणी जे काही मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा मराठा समाजाचे नेते असतील यांनी आम्हाला 1 वर्षामध्ये न्याय दिला नाही म्हणून आम्ही आमच्यासाठी ते आज मुकले म्हणून आम्ही काल वर्षश्राद्धाचा कार्यक्रम त्यांचा ठेवलेला होता आणि आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला कसल्याच प्रकारची मदत किंवा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्हाला कुठली या ठिकाणी म्हणावं तेवढी मदत केलेली नाही। त्यामुळे आता आमचा सरकारवरचा विश्वास उडालेला आहे। इथून पुढं काय दिशा ठरणार आहे आणि अल्टिमेट सरकारचं संपल्यानंतर कशा प्रकारचे आंदोलन काय करण्यात येणार आहे, काय सांगाल? आता इथून पुढं काय, जो इमानदार नेता असतो त्या इमानदार नेत्याला एकतर मॅनेज करावं लागतं, मॅनेज नाही झाला तर त्याला बदनाम करावं लागतं आणि त्याला आंदोलन संपवावं लागतं। पण आमचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असे एक व्यक्ती आहेत की ते कधीही कुणाला संपू शकणार नाहीत आणि आत्तापर्यंत शासनानं त्यांना एवढा त्रास दिला की ते अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे किंवा भारतानं बघितलेलं आहे आणि पाटलांची दखल बाहेर जागतिक लेवलला सुद्धा घेतलेली आहे। आता पाटलांना काल 1 वर्ष पूर्ण झाल्याच्यानंतर लढ्याला त्यांनी आणखी 28 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे आणि 28 तारखेपर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही 28 तारखेला सर्वजण बसू आणि त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा आहे तो या ठिकाणी पाटलांनी कालच सांगितलेला आहे। तुम्ही काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे या अहमदपूरमध्ये आल्या होत्या आणि परवाच्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील अहमदपूरमध्ये आले होते। त्यांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांना जाब विचारला, त्यांच्याकडून काय तुम्हाला अशा अपेक्षित उत्तर मिळालं? नाही, आम्ही त्यांना आल्याच्यानंतर आमच्या मागणीचं निवेदन देण्यासाठी गेलो, त्या ठिकाणी निवेदन दिलं। सुप्रियाताईंना निवेदन दिल्याच्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा तुमचं म्हणणं काय आहे, आरक्षणाच्या संदर्भामध्ये मागणी आमची आहे आणि तुमचं म्हणणं काय, तुमची भूमिका काय, आम्हाला 50%च्या आत ओबीसीतून आरक्षण पाहिजे असं सांगितल्याच्यानंतर त्यांनी भाषणातून एवढंच सांगितलं की उडवाउडीची उत्तर दिली, आम्ही सोबत आहोत की आम्ही 365 दिवस तुमच्यासाठी कधीही या चर्चेसाठी आम्ही तयार आहोत अशा पद्धतीची उडवाउडीची उत्तरं दिली। अपेक्षित आणि समाधानकारक अशा पद्धतीचं काहीच भेटलेलं नाही। त्याच्यानंतर काल उपमुख्यमंत्री अजितदादा आले होते, त्यांना भेटण्यासाठी आम्ही जात होतो। आम्हाला सविस्तर असं निवेदन आम्ही तयार केलेलं होतं, पोलीस प्रशासनाला त्याची माहिती दिलेली होती, आयोजकाला पण माहिती दिलेली होती, पण आम्हाला आतमध्ये आयोजकांनी आणि पोलीस प्रशासनाने सोडतो म्हणून त्यांचा कार्यक्रम संपेपर्यंत बाहेर थांबवले, पण त्यामध्ये सोडलेले नाहीत आणि त्यांनी पण कसल्याच पद्धतीची भूमिका आरक्षणाच्या बद्दल मांडलेली नाही। बरं, अशी माध्यमांमध्ये बातम्या आल्या की तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, काय तथ्य त्या? नाही, आताचे गुन्हे त्यांनी काय दाखल केलेले नाहीत, पण मागं जे काही आंदोलन झाले, मोर्चे झाले, त्या ठिकाणी रास्ता रोको केला थोड्या वेळासाठी, त्या काळामध्ये त्या गुन्हे या ठिकाणी समाज बांधवावर दाखल केलेले आहेत आणि ते पण शासनाने गुन्हे परत घेतो असं म्हणलेलं होतं, पण त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचे गुन्हे आणखी परत घेतलेले नाहीत।
लातूर जिल्ह्यामध्ये एकूणच पाहिलं तर 4 आमदार हे मराठा समाजाचे आहेत. त्यांच्यासुद्धा तुम्ही गाठीभेटी घेतल्या. त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स मिळाला? नाही 4 मराठा जरी आमदार असले, त्यांच्या गाठीभेटी घेतल्या, त्यांच्या घरापुढं जाऊन बसले, त्यांना निवेदनं दिली, त्यांना बहिष्कार घातला त्यांच्या कार्यक्रमावर, तरी पण त्यांना काहीही फरक पडलेला नाही. कारण कसं आहे माहीत आहे का, हा लढा जो आहे प्रस्थापिताच्या विरुद्ध गरजवंताचा लढा आहे. म्हणून आता ते 4 आमदार जरी मराठा असले तर ते प्रस्थापित आहेत, त्याच्यामध्ये त्यांना गरज नाही, ते गरजवंत नाहीत. आणि हा लढा खरा गरजवंताचा आहे, म्हणून त्यांना कसल्याच प्रकारचा फरक या ठिकाणी पडलेला नाही. आणि इथून पुढं पडेल ही अपेक्षा आम्ही सोडून देऊन काल त्यांचं सर्वांचं वर्षश्राद्ध आम्ही घातलेलं आहे. बरं, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुख्य टीममधले लातूर जिल्ह्यातले एक समन्वयक म्हणून तुम्हाला ओळखलं जाते. तुम्ही सध्या त्यांच्या संपर्कात आहात. काय रणनीती आहे येणाऱ्या संदर्भात आणि तुम्ही दररोज 8 दिवसाला आंतरवाली सराटीला जाऊन त्यांच्या भेटी घेतात, काय सांगाल याचं? नाही समन्वयक म्हणून असं म्हणता येणार नाही. कारण आता जे मी आहे सोबत लातूर जिल्ह्यामधून मी सर्वात जास्त जवळ आहे असं सगळेजण म्हणतात, पण तिथं समन्वयक म्हणून नाही तर मी त्यांचा सेवक, मराठा सेवक म्हणून. तिथं समन्वयक किंवा समिती अशा पद्धतीचं कुठलंच पद या ठिकाणी दिलेलं नाही. आणि मी सेवक म्हणून त्यांच्यासोबत काम करतो. आणि जिल्ह्यातूनच नाही तर सगळीकडून असे बरेच लोक त्या ठिकाणी त्यांच्यासोबत आंदोलनाला सुरुवात झाली त्या दिवसापासून करतात. कारण आता समाजाला एक इमानदार नेत्याची गरज होती. महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर समाजासाठी, एकाच समाजासाठी म्हणून नाही तर सर्व समाजासाठी, बहुजन समाजासाठी जर इमानदार नेता जर कोण लाभला असेल तर तो या ठिकाणी माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा या ठिकाणी लाभलेले आहेत. आणि या संधीचं सोनं पूर्ण जनतेला, गोरगरीब जनतेला वाटते, ते कुठल्याही जाती धर्माचे असू द्या. आता आम्ही या ठिकाणी सोबत फिरलो त्यावेळेस आम्हाला कळालं, कोण म्हणते जातीभेद करतात, कोण म्हणते असं मराठ्याचाच नेता, हे सगळं काही चुकीचं आहे. मी जवळ आहे म्हणून मला अनुभव आहे. प्रत्येक जाती धर्माचे लोक त्यांना मनापासून मानतात, पण कोणते मानतात? गरजवंत मानतात, गरीब लोक मानतात. आणि प्रस्थापित लोक, श्रीमंत लोक हे त्यांना काय वाटतंय, ह्यांच्यामुळं आम्हाला त्रास होतोय म्हणून या ठिकाणी ते विरोध करतात. असो, पण यापुढची जी रणनीती आहे, आता ही रणनीती त्यांनी 28 तारखेच्या नंतर डिक्लेअर करतील. तोपर्यंत तर काय आणखी रणनीती त्यांची कळालेली नाही. आणि ते गनिमी कावानुसार, जसं शासन त्यांच्यासोबत गनिमी कावा करते तसंच ते पण त्यांच्यासोबत गनिमी कावा करतील. तुम्ही ज्या तालुक्यातून येतात, अहमदपूर तालुक्यातून, त्या तालुक्याच्या विद्यमान आमदार हे बाबासाहेब पाटील आहेत. यांनी काय भूमिका घेतली आरक्षणासंदर्भात? तुम्हाला वेळोवेळी काही मदत केली का? नाही असं तर प्रत्येकजण काय म्हणते, आम्ही तुम्हाला मदत करतो, आम्ही तुमच्यासोबत आहोत, मोर्चा निघाला आम्ही सोबत आहोत, रस्ता रोको असला आम्ही सोबत आहोत, अशा पद्धतीचं ते बोलणं वेगळं आणि करणं वेगळं असतं. कारण त्यांनी बोलण्यामध्ये आणि करण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणाचा फरक असतो. त्यांनी एक प्रोसिजरली करायचं म्हणून प्रत्येकजण या ठिकाणी, विद्यमान आमदार म्हणूनच नाही, प्रत्येक ठिकाणची तशीच पद्धत आहे. त्यांना खुर्ची प्रिय आहे, पण त्यांना असं कळत नाही की ही जनता, या जनतेनं तुम्हाला खुर्चीवर बसवलं आहे, हीच जनता तुम्हाला आणखी खुर्चीवर उतरू शकते, दुसऱ्याला बसवू शकते. आणि तुम्ही चांगलं काम केलात, तुम्ही जर या ठिकाणी सहकार्य केला तर तुम्हाला परत खुर्चीवर बसू शकते. हे त्यांना आता समजत नाही. आता येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची जागा कळून जाईल. नक्कीच लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांना जसं आव्हान केलं होतं, तसं धक्काच दिला, तसं विधानसभेमध्ये होईल असा समाज ठाम आहे का? नाही लोकसभेमध्ये कोणाचं नाव घेतलं नव्हतं, कोणाला पाडा अशा पद्धतीने, फक्त पाडायचा असा विषय चालला होता, पण कोणाचं नाव न घेता विषय चाललेला होता. पण जनता आता एवढी हुशार झालेली आहे की त्यांनी कुणाला पाडायचं ते व्यवस्थितरित्या पाडलेलं आहे. पण ह्यावेळेस त्या लोकसभेपेक्षा विधानसभेला त्याच्यापेक्षा कमीत कमी 5 पटीनं लोक या ठिकाणी पेटून उठलेले आहेत. आणि आता त्याच्यापेक्षा 5 पटीनं मोठा धक्का येणाऱ्या या सरकारला किंवा या सत्तेमधल्या सर्व लोकांना या ठिकाणी भेटणार आहे. शेवटचा प्रश्न, काल नुकतीच लातूर जिल्ह्याची टीम आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज दादा जरांगे पाटलांसोबत चर्चा करून आलेली आहे. नेमकं याच्यामध्ये काय चर्चा झाली, काय सांगा? नाही लातूर जिल्हा म्हणूनच नाही,
तर संबंध महाराष्ट्रातून आणि त्या 123 गावातून आणि संबंध महाराष्ट्रातून काल 1 वर्ष पूर्ण झाला आंदोलनाच्या लढ्याला सुरुवात होऊन. म्हणून या ठिकाणी तिथं सर्वजण जाऊन एक बैठक होती. त्या बैठकीमध्ये सगळेजण जाऊन भेटलेले आहेत. लातूर जिल्ह्याचेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यावेळेस चर्चा केली. पाटलांनी उपोषणाचा आग्रह धरला. मी 29 तारखेला परत उपोषण करणार आहे म्हणले. तर सर्व समाज बांधवांनी सांगितलं की तुम्ही काहीही करा पण उपोषण करायचं नाही आता. मग त्याच्यानंतर पाटील उपोषणावरच ठाम होते. पण सर्व बांधवांच्या समाजाच्या आग्रहाखातर या ठिकाणी त्यांनी उपोषणाचा निर्णय आपण 28 तारखेला घेऊ. 28 तारखेपर्यंत काय शासन आपल्या मागण्या मान्य करते का हे बघू अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढील जे काही विचार विनिमय सगळ्यासोबत करून 28 तारखेला पुढचा येणारा काय राहील याचा निर्णय या ठिकाणी घेतला जाणार आहे. जिल्ह्यातल्या काही मतदारांमध्ये उमेदवारांची चाचपणी झाली आहे का? तसं तर त्यांनी काय जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्वांची वैयक्तिक माहिती मागवलेली आहे. मला वाटते 800 ते 1000 असं महाराष्ट्रातून तिथं उमेदवारांनी माहिती तिथं पोहोचवलेली आहे. आणि आणखी पण उमेदवार काही जाऊन देत आहेत माहिती. आता त्याच्यामध्ये छाननी सुरू आहे असं पाटलांनी माहिती दिलेली आहे. आता तो छाननीच्या नंतर निवडणूक लढायची नाही हा निर्णय झाल्याच्या नंतर ते पुढील प्रक्रिया या ठिकाणी अंमलात येईल. पण इच्छुक लोकांची तिथं खूप गर्दी आहे. प्रत्येक सत्तेमधल्या पक्षाच्या सुद्धा लोकांची, इतर जाती धर्माच्या सुद्धा, बहुजन ज्याला आपण म्हणतो, मुस्लिम उमेदवार आहेत, दलित उमेदवार आहेत, प्रत्येक जाती धर्मातल्या उमेदवारांनी त्या ठिकाणी पाटलाकडं उमेदवारीची मागणी केलेली आहे. एकूणच आता सरकारने दिलेलं अल्टिमेटसुद्धा संपत येत चाललं आहे. खरंच ह्या शेवटच्या अल्टिमेटमध्ये आरक्षण हे सरकार देईल का? नाही दिलं तर पुढली दिशा पाटलांची काय असेल? आता एकंदर आत्तापर्यंतची परिस्थिती जर बघितली तर आत्तापर्यंत सरकारने फसवलेलं आहे मराठ्यांना. मराठाच म्हणून नाही तर प्रत्येक धनगरांना फसवलं आहे, मुस्लिमांना फसवलं आहे, लिंगायतांना फसवलं आहे. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना यांनी फसवायचं, आश्वासनं द्यायचे, सत्तेमध्ये यायचं, सत्तेमध्ये आल्याच्यानंतर सत्तेची मस्ती दाखवायची आणि गोरगरीब जनतेवर अन्याय करायचा, परत भूलतापा द्यायच्या, परत कुठली तरी योजना लॉन्च करायची आणि त्याच्यानंतर परत आणखी सत्तेमध्ये यायचं. अशा प्रकारचा क्रम ह्या प्रत्येक सत्ताधाऱ्यांचा प्रस्थापितांचा सुरू आहे. पण हे आता गरजवंताला कळालं. त्याच्यामुळं गरजवंत लोकसभेला दाखवून दिली त्यांची जागा की बा तुम्ही आता राहू शकत नाही त्या ठिकाणी, तुमची लायकी नाही, इथं गोरगरीब लोक गेले पाहिजेत म्हणून त्यांनी लायकी दाखवून दिली. तशाच पद्धतीनं विधानसभेला पण ते लोक आता समाज हुशार झाला आहे तशा पद्धतीची लायकी त्यांना दाखवून देतील आणि त्यांना जाग्यावर बसवतील असं समाजातून या ठिकाणी भावना व्यक्त होत आहेत. नक्कीच. तर एकूण पाहिलं तर हे होते जयराम पवार, मराठा समाजाचे एक आंदोलक. यांचं म्हणणं आहे की लोकसभेला ज्या पद्धतीनं मराठा समाजाने दाखवून दिलं मराठा समाजाची ताकद काय आहे, तर आता हा समाज कुठल्याही सरकारच्या, कुठल्याही पक्षाच्या, कुठल्याही राजकीय नेत्यांच्या आश्वासनाला बळी पडणार नाही. तर येत्या विधानसभेलासुद्धा मराठा समाजाची काय ताकद आहे ते त्यांनी दाखवून देण्यावर समाज ठाम असल्याचं मत व्यक्त केलं आहे. राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर.